राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुंबईतून बारामती मध्ये दाखल होणार होते। त्यांची काही ठिकाणी सभेचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र 8:30ची घटना राज्याचे उपमुख्यमंत्री हे विमानामध्ये असतानाच 2 वेळा विमान लँडिंग होऊन क्रॅश झालं आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसह 5 जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। माझ्या पाठीमागे आपण दृश्य पाहू शकताय की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आता कट बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय दुकाने देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्राला हा हादरा पडलेला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील आता शोककळा पसरले। कार्यकर्त्यांमध्ये देखील आता शोककळा आहे। काही ठिकाणी रायगड जिल्ह्यात अजितदादा पवारांची श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। रायगडातील कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले। अजितदादा पवारांवरती अंत्यसंस्कार आता थोड्याच वेळात होतील आणि माझ्या पाठीमागे आणखी दृश्य आपण पाहू शकताय की महाड, रोहा आणि नागोठणा असेल या ठिकाणी पूर्णतः सुखसुखाट आपल्याला पाहायला मिळतोय। अजितदादा पवारांच्या जाण्यानं आता रायगड जिल्ह्यात देखील मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। थोड्याच वेळात अजितदादा पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत, मात्र त्यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र पूर्णतः हादरलेला आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।